आशूने या डिव्होर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत. डिवोर्स पेपर्स? शिवानी, सिताई, हो हे समजा काय आहे? तुमच्या नातीला सगळं माहीत होतं आजी. हे आता मी फाईल करीन आणि मग सगळं कायदेशीर पद्धतीने होईल. त्यामुळे शिवा, तू आता हे मान्य कर की ह्या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच होता. हो काय बोलताय सीताई? नाही, एकदा विचार करा ना, परत एकदा विचार करा. हो हे आई, सीताई असं काय करतात? हो दोन्ही लेकरं लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. हो असं नका करू. वंदनाताई, आजी, तुम्हाला वाटत असेल माझा निर्णय चुकतोय, माझा राग येत असेल तुम्हाला, पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं. आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला ते टिकवून ठेवण्यासाठी, पण काही गोष्टी नाही जुळून येत. हो सीताई, काहीतरी मार्ग निघेल बघा की. सगळे मार्ग संपलेत आजी. मला माफ करा, पण या दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे. आणि आपण हे सगळं आता मान्य करूया. येतो आम्ही. आई 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 सांभाळ. तू तू बस सांभाळ स्वतःला. काय होऊन बसलंय हे सगळं? आई, तू तू शांत हो ना जरा. कसे शांत राहू? काल परवापर्यंत आपण सगळे किती आनंदात होतो. वाटत होतं आपल्या दोन्ही पोरींचं आयुष्य मार्गी लागलं. कसलं काय, एकीकडे दिव्या असं वागली आणि दुसरीकडे तुझा डिवोर्स. आई, अगं माझा डिवोर्स झालेला नाहीये. आमचं भांडण झालंय जे कधीतरी मिटू पण शकतं. पण शिवाने तर कागदावर सही केली आणि आशूने त्याचं उत्तरही दिलंय. अगं टुचके, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलंय का? जरा गप राहा की. शिवा, अगं लेकरा, तुझ्या सोडचिठ्ठी बद्दल आधी का नाही बरं बोललीस आमच्याशी? आई, आजी, तुम्ही नका ना काळजी करू, सगळं नीट होईल. अगं कशी काळजी करू नको? हे सगळं काय झालंय कळतंय का तुला? अगं घटस्फोट झालाय. तुम्ही दोघांनी त्या कागदावर सह्या केल्यात म्हणजे सगळं संपलंय ग. तिचा संसार संपलाय. तुझं आणि जावई बापूचं नातं पण संपलंय. हे बघा आई आणि आजी, हे बघा मी शिवा आहे आणि शिवा कधी हरत नाही. मला कळतंय सगळ्या गोष्टी हाताबाहेर आहेत, सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत, पण ह्या सगळ्यातनं मी मार्ग नक्की काढणार. हे तुला काय वाटतं? तू अशा बाता मारल्यावर ते तुला घरात घेणार आहेत? हे बघ, मला असं काहीही करायचं नाहीये. पण आई आणि आजी, मी तुम्हाला भरोसा देते. मी त्या घरची सून होते, आहे आणि कायम राहणार. आणि त्या घरात आयुष्यभर संसार करणार.
भाऊ तुम्ही कामात आहात का? नाही, झोपणारच होतो आता. मला जरा बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात. मग मी का नाराज आहे याची कारणही माहीत असतीलच ना. काही वेगळं सांगायची गरज नाही. भाऊ प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ना. पण मला माझी बाजू मांडायची संधी मिळू दे ना. हे बघा, मी आणि शिवा आम्ही समजा लग्न केलं नसतं तर आम्ही चांगले मित्र राहिलो असतो. पण आम्ही लग्न केलं त्यामुळे हे सगळं विस्कटलं. आणि नाही आशू, अरे असं नसतं. उलट मैत्रीमुळे नातं घट्ट होत जातं. आमच्या बाबतीत झालं का असं? नाही भाऊ, मी जे वागलोय ना, मी जो डिसिजन घेतलाय त्याला एक मोठं कारण आहे आणि ते तुम्ही समजून घ्या. काय कारण आहे? आणि आता असं सांगू नकोस की मी हे सांगू शकत नाही. आशू, मी आयुष्यात खूप भले बुरे प्रसंग पाहिलेत आणि आता जे घडेल तेही मी पाहीन. मला फक्त एकच वाटतं की माझ्या मुलाचं नातं, माझ्या मुलाचं लग्न तुटू नये. आशू, शिवा तुझ्यासाठी किती चांगली मुलगी आहे याची तुला कल्पना नाहीये, पण मला आहे. तुमच्यामध्ये असं काय घडलं की तू शिवाला सगळ्यासाठी जबाबदार धरलंस? या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? असणारच, पण ते तू देणं अपेक्षित आहे मला. त्याचं काय झालं भाऊ? काही गरज नाहीये. हे बघा, तुम्ही आता त्याला मागे खेचू नका. मान्य आहे तुम्हाला ती मुलगी खूप आवडते, कौतुक आहे तिचं, पण याचा अर्थ असा नाही की ती कायम योग्य आहे. तुम्ही असा हट्ट धरून ठेवू शकत नाही, कळलं? आता त्याने निर्णय घेतलाय ना, मग त्याला थांबवू नका. जे झालं ते झालं. आता आपण फक्त पुढचा विचार करायला हवा. दिव्या, काय दिव्या काय केलंस तू? हे मला तोंडावर पाडलंस उगाच? चंदन, तोंडावर पडण्याबाबतीत तर तू मला बोलायला लावूच नको. तू मला किती तोंडावर पडलेस विसरलास? नाही ठीक आहे, मान्य आहे, चूक झाली माझ्याकडनं. पण मला सांग, शिवाबद्दल मी कधी तुला काय बोललो होतो? हे तुझं तूच ठरवलंस आणि माझ्यावर खोटाळा घेतलास. ठीक आहे, बोलले मी, खोटं बोलले तर. नाही, तुला शिवाची इतकी काळजी का वाटतेय? ओ, आलं आलं, लक्षात आलं माझ्या. नाही, रस्त्यावरून उचलून तिने तुला राहायला जागा दिली, काम दिलं, खायला दिलं, तुझ्यावर उपकार केले म्हणून ना. पण हे सगळे उपकार तिने तुझ्यावर केलेत, माझ्यावर नाही. तुला काय हवंय चंदन? नाही, तुला काय हवंय तू चूज कर. तुला ती हवी आहे की तुला मी हवी आहे? एक मिनिट, मला ना असं काही म्हणायचं नाही. पण हे सगळं मला न सांगता घडलंय आणि हे मला आवडलं नाही. आणि मला एक सांग, शिवाच्या घरी भांडण झाले हे तुला कसं कळलं? तुला काय करायचंय त्याने? एक मिनिट, तू लपवतीयस ना काहीतरी? हा तर माझीच उलट तपासणी करतोय. मला कुठून काय कळलं हे जाऊ दे ना, ते जाऊ दे तू. पण हे खोटं बोलणं, न आवडणं, ह्या सगळ्या बाबतीत तू बोलणार असशील तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हे तुझंच औषध तुला मिळालंय म्हणून तू असं तोंड वाकडं करून आलायस. आणि तुला नसेल पटत तर जाऊ दे ना, विसर मला. मला काहीच प्रॉब्लेम नाही.
शिवा, तू आत्ता का आवरतीयस? नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नको, पण आता या मंगळसूत्राला काही अर्थ राहिलेला नाहीये. आणि हे साडी वगैरे पण तू त्यांच्यासाठी नेसत होतीस ना, मग आता तर त्यांनी तुला काढून टाकलंय, मग कशाला इतके कष्ट? मस्त तुझ्या आधीच्या गेटअप मध्ये ये, ते छान सूट करतं तुला. दिव्या, आपण जसा विचार करतो ना तसंच घडतं. आणि माझा माझ्यावर आणि माझ्या संसारावर पूर्ण विश्वास आहे. हा असेल, पण एकदा कोर्टने निर्णय दिल्यावर तुझा डिवोर्स होईल. मग या आत्मविश्वासाचं तू काही करू शकणार नाहीयेस, कळतंय का तुला? हे बघ, माझं आणि आशूचं नातं हे कुठल्याही सह्यांपुरतं नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे हा अडथळा आहे फक्त. तो लवकरात लवकर दूर होईल. महत्वाचं आहे, आले. कीर्ती, का सारखं फोन करतेस? शिवानी बघितलं असतं आता. हॅलो, काय करते ग ती? हा काही नाही, तयार होऊन बसलीये. तिचा आत्मविश्वास अजून खचलेला नाही, त्यामुळे ती एवढ्यात हार मानणार नाही. ठीक आहे ना, आत्ता हार मानत नाहीये ना, पण मानेल लवकरच. आणि तिकडे जशी राहील ना तसा तिचा आत्मविश्वासही धसत जाईल. आणि दिव्या, तुझ्याकडे हेच काम आहे, तिला तिकडेच अडकवून ठेवायचं. ती इकडे परत येता कामा नये. हा, ते मी बरोबर करेन, पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ए बाई, हो अगं, मला माहिती आहे, मी देणार आहे पैसे. सारखी ना रडत बसू नकोस. हे रडत नाहीये, मी कष्ट करतेय त्याचेच पैसे मागते. पाठवते पाठवते. या लोकांची ना हीच लायकी असते वस्तीतले. काय आशुतोष देसाई, ऑल ओके? ऑल ओके, ऑल ओके. काय ठीक आहे, मला एवढंच बघायचं होतं तू काम करतोस ना व्यवस्थित. ऐक ना, ऐक ऐक ऐक, जरा बोलायचंय. काय काय झालं, एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम नाही. थँक्स. अरे यार अश्रू यार, काय आता कशाला थँक्स? अगं, हे सगळं जे काही चाललंय ना माझ्या आयुष्यात, ते तुझ्यामुळे मी जरा बेटर हँडल करतोय. अच्छा, म्हणून काय मला हँडल देतोस का? गप ग, परत सुरू झालीस तू. काहीतरी उगाच आपलं. आणि अश्रू, अरे बास कर रे, थँक्स थँक्स. मित्र कशासाठी असतात? हा, त्याच्यासाठीच असतात. मग अरे ताई, ताई, तू इथे काय करते? अरे, मी इथूनच जात होते, म्हटलं तुम्हाला भेटून जाईल. आणि तसंही माझं नेहाकडे एक काम आहे. माझ्याकडे काय काम? अगं, मी तुला आणि आईला, म्हणजे तुझ्या आईला, माझ्या मावशीला इन्व्हाइट करायला आलीये. उद्या तुम्ही आमच्या घरी जेवायला या. उद्या म्हणजे काही फंक्शन आहे का? काही फंक्शन वगैरे नाहीये. हे बघ, तुझी आई आणि माझी आई मैत्रिणी आहेत ना, आणि गेल्या इतके वर्ष त्या दोघे एकमेकांना भेटल्या नाहीयेत. तर तुम्ही आलात तर घरात जे काही चाललंय त्या वातावरणातून आई जरा बाहेर येईल आणि मावशी पण खुश होईल ना. ताई, म्हणजे बरोबर आहे, पण मला असं वाटतंय की आता जी काही घटना घडली आहे त्यात आम्ही दोघींनी घरी येणं मला काही बरं नाही वाटत खरंच. अगं, म्हणूनच मी तुम्हाला बोलवते, म्हणजे जरा तुम्ही आलात तर वातावरण व्यवस्थित होईल म्हणून. बर, ठीक आहे, येते मी, आईला घेऊन येते नक्की. चालेल, सांगा मावशीला. आणि तुझे पीजे जोक्स घेऊन ये, त्यांची गरज आहे. हो आणते, माझे जोक्स आणते आणि आईला पण घेऊन येते, नक्की आणते. तिला काही मदत करू? ऍक्च्युली मला खरं तर कळत नाहीये की मी तुझ्याशी काय बोलावं. म्हणजे मी काही कारण सांगून मी केलेली चूक काही भरून निघणार नाहीये, पण मला फक्त तुला सॉरी म्हणायचं. काय करू मी?
खरं सांगू का? हिला सांगू का की मी दिव्याला काहीच सांगितलं नाहीये? नाही, पण शिवा दिव्याला विचारायला गेली तर? अरे यार, मी न केलेल्या चुकीसाठी माफी मागतोय. नाही पण खोटं तर बोललोय मी शिवाशी. ठीक आहे रे चंदन, मी समजू शकते तुला. आणि तुझंही आणि दिव्याचं नातं असं एका वेगळ्याच वळणावर आहे. त्यामुळे मी या सगळ्यासाठी तुला ब्लेम नाही करणार. आणि हे सगळं कधी ना कधी बाहेर येणारच होतं ना. तू सांगण्याऐवजी सीताई डायरेक्ट घरी आल्या असत्या तर सगळं अवघड झालं असतं. त्यामुळे जाऊ दे. अरे कुठे होतात तुम्ही? अगं आम्ही पक्क्याला शोधत होतो ग. सापडला का? नाही ना. अगं शिवा, आम्हाला पण याचा शॉक बसलाय की तो गायब झाला तर झालाच कसा. हा, ते शोधू आपण, पण मला हे कळत नाही माझा आणि पक्याचा असा फोटो कोणी काढला. कुणाला हे सगळं करायचंय? आणि तो फोटो अशा प्रकारे काढलाय ना की मला कन्फर्म वाटते की हे चाळीतलंच कोणाचं तरी काम आहे. ते शोधायला पाहिजे आपण. शिवा, तू टेन्शन नको घेऊ, आपण शोधू त्या माणसाला. काय रे? हा. कोणी काढला असेल हा फोटो? हा फोटो अरे यार, याच्यातही नाहीये. कुठे गेली? इतका पसारा आहे ना इथे सगळा. मला कळतच नाही की ती ग्रीन फाईल कुठे आहे. शिवाला फोन करू का? नको, इथेच असेल. शोधूया. फाईल सगळ्या जातात कुठे मला कळत नाही यार. तू मला जरा एक काम होतं. बोल. नाही, ऍक्च्युली मला एक फाईल हवी होती. ती जी ग्रीन फाईल आहे ना, ती कुठे ठेवली आहे? हा, ती कपाटाच्या ड्रॉवर मध्ये असेल बघ. कबर्डच्या ड्रॉवर मध्ये फाईल कोण ठेवतं? मिळाली? हो, मिळाली फाईल. बस एवढ्यासाठीच फोन केला होता. ठीक आहे. ओके. आशू, तू सह्या केल्यास? हो, मी सह्या केल्या, पण तू आधी सह्या केल्या होत्यास ना? आशू, मी सह्या केल्या तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. मला नव्हतं वाटलं तू सह्या करून मोकळा होशील. मी सह्या केल्या नसत्या तर मला त्या घरात राहता नसतं आलं. पण तुझं तर तसं नव्हतं ना. ठीक आहे, कदाचित तुला या नात्याला पुढे न्यायचंच नसेल कधी. हे तू काही हरकत नाही, पण ना मला आपल्या नात्यावर खूप विश्वास आहे. एखाद्या नात्यावर एकावर विश्वास असला की सगळ्या गोष्टी बरोबर समोर येतात. अशीच एक गोष्ट समोर आली आहे, ती तुला विचाराविषयी वाटते. तुला असा विचार आला नाही का रे की इतका कोणी माझा आणि त्या माणसाचा फोटो काढला असेल? कुणाला एवढा वेळ असेल की आमचा फोटो काढून ठेवावा? का कुणाला असं वाटलं असेल की आमच्याच दोघांचा फोटो काढावा? हो यार, मी हा खरंच विचारच केला नाही. कोणी कोणाला असे रस्त्यात पैसे देताना सहज कोण फोटो काढेल? ठीक आहे, तुला याचं उत्तर मिळालं ना की मला आठवणीने दे. गुड नाईट.
आशू फक्त एकदा गैरसमज दूर करण्याचा विचार करून बघ ना. विचार करण्यासारखीच गोष्ट शिवानी लक्षात आणून दिली आहे.